नांदेड़ में पालक मंत्री अतुल सावे और महायुति के ही दो विधायकों के बीच का विवाद खुलकर सामने आ गया है। नांदेड़ के मुखेड़ से भाजपा विधायक तुषार राठौड़ और हदगांव हिमायतनगर से शिवसेना विधायक बाबूराव कोहलीकर ने पालक मंत्री अतुल सावे पर उनके विधानसभा क्षेत्रों में पर्याप्त निधि उपलब्ध न कराने और तांडा बस्ती विकास के प्रस्तावों को मंजूरी नहीं देने का आरोप लगाया था। इस मुद्दे ने राजनीतिक गलियारों में हलचल मचा दी है। ये मामला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तक पहुंचा, जिससे ये चर्चा तेज हो गई कि पालक मंत्री सावे को किनारे कर दिया गया है। हालांकि विधायक बाबूराव कोहलीकर ने बाद में यू टर्न लेते हुए कहा कि उनकी कोई शिकायत अब नहीं रही है और उन्होंने अतुल सावे के स्वागत के लिए स्वयं आने की घोषणा की थी। लेकिन जब पालक मंत्री अतुल सावे 21 अप्रैल को नांदेड़ पहुंचे तो कोहलीकर उनके स्वागत के लिए नहीं आए। जिला प्रशासन, पुलिस प्रशासन और मनपा की ओर से सरकारी विश्राम गृह में पालक मंत्री अतुल सावे का स्वागत किया गया। इस दौरान पत्रकारों ने सावे से विधायकों की नाराजगी के बारे में सवाल पूछे तो वे पत्रकारों पर ही भड़क उठे। पालक मंत्री सावे ने विधायक तुषार राठौड़ और बाबूराव कोहलीकर के बारे में कुछ इस तरह जवाब दिया। तक्रार करणाऱ्या आमदारांनी आधी व्हेरीफाय केलं पाहिजे की हा प्रस्ताव येत असतो कलेक्टरकडून आणि कलेक्टरकडून आल्यावर आम्ही त्याला मंजुरी देत असतो। तर त्यांनी हा प्रश्न तिकडे सोडवला पाहिजे कलेक्टर लेवलला। ते आमदार त्यांनी व्हेरीफाय केलं पाहिजे की कलेक्टरने पाठवलेले प्रस्ताव माझ्या मतदारसंघातले आहेत का कुठले आहेत। प्रस्ताव आम्ही नाही घेत, प्रस्ताव हा कलेक्टरकडून आल्यावर आम्ही मंजुरी देत असतो। ठीक आहे। मुख्यमंत्र्यांनी त्यांना स्थगिती पण दिली, काही स्थगिती दिली तर स्थगिती आम्ही पण दिली आहे, त्याला काहीच प्रॉब्लेम नाही। एकच आहे ते, बाकी त्यांनी व्हेरीफाय करावं, कलेक्टरकडे जाऊन बसावं आणि त्यांचे प्रस्ताव त्यांनी त्याच्या माध्यमातून पाठवले पाहिजे। महायुतीचे आमदार आहेत ते सगळे, त्याच्यात काहीच प्रश्न नाही। मी काय सांगितलं, तुम्ही परत तोच प्रश्न चुकीचा विचारतायत। मी तुम्हाला सांगितलं प्रस्ताव आम्ही मंजूर नाही करत, कलेक्टरकडून जे प्रस्ताव आमच्याकडे येत असतात ते आम्ही मंजूर करतो। त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांनी जी सुचवलेली कामे आहे किंवा त्यांची शिफारस न घेताच ती मंजुरी दिली, कोणाचीच नाही आहे। तुषार राठोड यांना मागच्या वेळेस मी 1,90,00,000 कामं दिलेली आहेत, त्यांनी व्हेरीफाय करावं। तुम्ही जसं मला प्रश्न विचारता तसं त्यांनाही विचारा की तुम्हाला मागच्या वेळेस कुठून पैसे मिळाले होते, किती पैसे मिळाले होते। असं आहे, हे तर नवीन आमदार झाले, यांचा प्रस्तावच नाही आला अजून। दुसरे त्यांचे प्रस्ताव आले त्यांचे, आणि प्रस्ताव आम्ही नसतो, प्रस्ताव हा कलेक्टरकडून येत असतो। तुम्हाला सिस्टम माहीत नसेल तर ती व्हेरीफाय करून घ्या, समजलं।